समृद्धी ज्ञानाने पुढे नेण्यास विकास थांबते हे प्राणाने सकळणी शेती राणे पिके डोलती वाऱ्याने. भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. अनेक सामाजिक संस्था शेतकरी समुदायाला आधार देण्यासाठी आणि त्यांचे एकूण सबलीकरण करण्यासाठी कार्य करत आहेत. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अशी एक संस्था आहे की जी शेतकऱ्यांसाठी 1971 पासून कार्यरत आहे. विशेषतः त्यावेळी या भागामध्ये पाणी स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा म्हणजे आपली तिथे शेती कशी त्यामुळे होती. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या फार पूर्वीच लक्षात आले. शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न इतर विश्वस्तांसोबत त्यांनी केला. श्री शरदचंद्र पवार यांच्या राजकीय जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून संस्थेची जबाबदारी शेतीतील गाढा अभ्यास आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या थोरले बंधू आप्पासाहेब पवारांवर सोपवली. श्री आप्पासाहेब पवार यांनी शेती क्षेत्रातील विकासाचा अभ्यास करण्यासाठी समुद्रापलीकडे जाऊन अभ्यास दौरे केले. तिथे मिळवलेलं ज्ञान त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरलं आणि शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण, रोपवाटिका यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि शेती प्रशिक्षण केंद्राचा विस्तार करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र याची मागणी भारतीय कृषी अनुसंधान परिषद या संस्थेला केली आणि म्हणून 1 ऑगस्ट 1992 साली कृषी विज्ञान केंद्र बारामती अस्तित्वात आलं व पूर्ण जिल्ह्याचं कामकाज सुरू झालं. कुठं भरपूर पाऊस तर कुठं दुष्काळ, कुठं सुपीक माती तर कुठं क्षारपण, कुठं सशक्त पशुधन तर कुठं कुपोषण अशा आव्हानात्मक लोकांच्या विविधता असलेल्या जिल्ह्याचे कामकाज सुरू झाले. ठिबक सिंचन, रेशीम उद्योग, पशुपालन यासारख्या शेतीपूरक जोडधंद्यामधील आधुनिकतेची जाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. माननीय आप्पासाहेब पवार यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली समूहातील प्रत्येकानं खूप परिश्रम घेतले. आप्पासाहेबांनी संस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील 25 वर्ष कामात स्वतःला अगदी वाहून घेतलं होतं. आप्पासाहेबांनंतर संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेची जबाबदारी देशातील आणि परदेशातील शेतीचा अभ्यास असणाऱ्या राजेंद्र पवार यांच्यावर सोपवली. शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचं कुटुंब या त्रिसूत्रीला ध्येय मानत शेतकऱ्यांच्या आयुष्यात आधुनिकतेच्या गरजा पुरविण्यास सुरुवात केली. इसवी सन 2000 साली केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित झालं. KVK बारामती येथील कर्मचाऱ्यांची टीम शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच सोडवत असते. टीम मधील प्रत्येकानं आव्हानांचा स्वीकार केला आणि प्राधान्यानं जलनियोजन, शेतीपूरक जोड व्यवसायातील कौशल्य विकास, अद्ययावत सुधारणा, अतिरिक्त सुविधा आणि सामूहिक गतिशीलता या गोष्टींना प्राधान्य दिलं. KVK बारामतीने भविष्यात येणारे पाणी संकट लक्षात घेऊन जिरायत भागापासून ते धरणापर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी जलजागर जनजागर हे अभियान राबवून पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले व मूलस्थानी जलसंधारण, छोटे बंधारे, जिरायत भागात शेततळी यासारखे उपक्रम राबवले. शेततळ्याचा उपक्रम शरद पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. हा प्रयोग भारतभर पोहोचवण्यासाठी शेती विषयक राष्ट्रीय धोरणांमध्ये याचा समावेश करण्यात आला. या संरक्षित पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष यासारख्या आर्थिक फायदा देणाऱ्या फळझाडांची लागवड केली. KVKनं ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि औषध व खत देण्यासाठी स्वयंचलित संगणक प्रणालीचा प्रचार केला. ही पद्धत आज बरेच शेतकरी वापरत आहेत. यामुळे खताची 40% आणि पाण्याची 50% बचत होते. कृषी विज्ञान केंद्रानं 207 गावात मूलस्थानी जलसंधारणाची कामं केली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. निकडा प्रकल्पातून केलेल्या मृदा संधारणाच्या आणि जलसंधारणाच्या कामातून पूर्वी कोरड्या पडलेल्या विहिरी आणि बंधाऱ्यातून आता पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. पारंपरिक शेतकऱ्याला निसर्गाची साथ मिळेलच असं काही सांगता येत नाही. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी दुष्काळ. अशा
शेतकऱ्यांचा संसार कसा चालेल यावर शेतीपूरक जोडधंदा हा उपाय होऊ शकतो. आणि म्हणून केव्हीके बारामतीनं जोड व्यवसायाचे अनेक मार्ग शेतकऱ्यांपुढे आणले. केव्हीके बारामतीने रेशीम उद्योग या जोडधंद्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा व्यवसाय शेतकऱ्यांमध्ये वाढवण्यास सुरुवात केली. तुती व किड्यांच्या नवीन जातींची शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्याचबरोबर कोश खरेदी केंद्र सुरू केलं आणि अगदी अंडी गुंज ते कपडा निर्मितीपर्यंतची सोय करून दिली. हळूहळू हजारो शेतकऱ्यांनी हा धंदा सुरू केला आणि हा परिसर महाराष्ट्रात 1 नंबरला पोहोचला. दुग्ध व्यवसायात दूध उत्पादन वाढ काळाची गरज होती. म्हणून केव्हीके बारामतीनं आधुनिक मुक्त संचार गोठ्याची उभारणा केली. तसेच उच्च प्रतीच्या कॅनेडियन वळूचा वापर केला. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा आहारात वापर केला. मिनरल मिक्सरचा वापर केला. चारा पिकांची आधुनिक लागवड केली. शिवाय चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोफोनिक्स व सायलेज टँक उभारले. या तंत्राचा प्रसार केला. याच्या परिणाम स्वरूप 7% दुधाच्या फॅट मध्ये वाढ होऊन साधारण 30 ते 35% उत्पादन वाढलं. याच पद्धतीनं कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देखील कमी अंडीशिवाय कमी मांस हा प्रश्न होता. म्हणून केव्हीके बारामतीनं आधुनिक अंडी उबवणी केंद्र सुरू केलं. वनराज, श्रीनिधी व कडकनाथ अशा सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांची पैदास करून शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येऊ लागला. तसेच ग्रामीण महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी परसबागेतील कुक्कुटपालन संकल्पना राबवण्यात आली आणि त्यातून हजारो महिलांना त्याचा फायदा झाला. कुक्कुटपालनासारखा प्रश्न शेळी पालनामध्ये होता. अधिक मांस उत्पादन देणाऱ्या सुधारित बोर जातीची शेळी व नारी सुवर्ण जातीची मेंढी पैठण येथील निमकर फार्म यांच्या माध्यमातून केव्हीके बारामतीमध्ये वाढवल्या. त्याचा प्रसार केला. त्यातील बोर जातीच्या शेळी जास्त मांस आणि एका वेळी जुळ्यांना जन्म देते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाली. वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची तुटत चाललेली नाळ लक्षात घेऊन केव्हीके बारामतीनं आणखी एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ॲग्रो टुरिझमची संकल्पना पुढे आणली. त्याच दृष्टिकोनातून केव्हीके बारामतीमध्ये ॲग्रो टुरिझम केंद्राची उभारणी करून शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. हे केंद्र पाहण्यासाठी आजपर्यंत 12 लाखांहून अधिक विद्यार्थी तर 8 लाखांहून अधिक लोक भेट देऊन गेले. फळ प्रक्रियेतून अधिक उत्पन्न होऊ शकते म्हणून केव्हीके बारामतीनं विविध आधुनिक यंत्रसामुग्री असलेल्या फळ प्रक्रिया केंद्राची उभारणी केली. ज्यामधून महिला बचत गटांना प्रशिक्षित करण्यात आले. विविध प्रकारची लोणची, आवळा कॅन्डी, जॅम, जेली, सिरप यासारख्या फळ प्रक्रियेतून महिला शेतकरी विविध पदार्थ विक्री करून अर्थार्जन करत आहेत. आजपर्यंत हजारो ग्रामीण महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ झाला आहे. परंपरागत शेतकरी हा पेरणीसाठी लागणारं बियाणं खरेदी करत होता. त्यामुळेच त्याचे भांडवलही वाढत होते. भांडवलात कपात व्हावी म्हणून त्याला बियाणे निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं आणि केव्हीके बारामतीमध्ये बीजोत्पादन केंद्राची उभारणी केली. आता शेतकरी स्वतःच्या गटाच्या नावानं बियाणे विक्री करत आहेत. प्रतिवर्षी सुमारे 300 टन पेक्षा जास्त बियाणे तयार होत आहेत. यातून सोयाबीन, ज्वारी, भात, मूग, तूर, गहू यासारख्या 15,000 क्विंटल पेक्षा जास्त बियाणांचा पुरवठा जवळपास 47,861 एकरवर लागवडीसाठी करण्यात येतो. शेतीच्या प्रत्येक भागाने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिलाच पाहिजे यासाठी केव्हीके बारामतीने शेत तळ्यातील मत्स्यपालनाची कल्पना पुढे आणली आणि कार युनिटची स्थापना झाली. तसेच शोभेचे मासे आणि त्यांच्या जाती विकसित करण्यासाठी आणि ग्रामीण युवकांमध्ये उद्योजकता विकासांना प्रोत्साहन देण्यासाठी शोभिवंत मासे प्रकल्प उभारण्यात आला. या शेती संबंधी उद्योगांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यामध्ये सतत सुधारणा केल्यामुळे केव्हीके बारामती आपल्या पायावर ठामपणे उभी आहे. त्याचबरोबर शेती समूहाचा विश्वास केव्हीके बारामतीनं मिळवला. शेतीमधील पिकांच्या उर्वरित वाया जाणाऱ्या घटकाचे प्रमाण फार मोठे होते. ज्यामध्ये ऊसाचे 65 जाळणे, गव्हाचे काळ, सोयाबीन, तूर, ज्वारी यांचा भुसा जाळणे यातून पर्यावरण आणि जमिनीची सुपीकता कमी होत होती. त्याला पर्याय म्हणून कृषी विज्ञान केंद्रानं
ऊसाचे पाचट जागेवर होतं. गव्हाच्या काढावर प्रक्रिया करून जनावरांच्या आहारात त्याचा वापर करणे, नारळाच्या झावळ्या आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून गांडूळ खत निर्मिती असे अनेक प्रयोग केले. ते त्याचा प्रसार केला. आज त्याचा अवलंब हजारो शेतकरी करीत आहेत. आता केव्हीकेच्या कार्यक्षेत्रात पाचट जाळली जात नाही. सन 2008 मध्ये ICAR नवी दिल्लीद्वारे आणखी एक केव्हीके पुणे जिल्ह्यासाठी मिळालं. आता केव्हीके बारामतीचं कार्य केवळ 7 तालुक्यांपर्यंत मर्यादित झालं. या 7ही तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आता केव्हीकेशी जोडला लागला आहे. काळाची गरज ओळखून 2014 मध्ये हे केंद्र आपल्या नवीन कॅम्पसमध्ये नवीन सुविधांसह स्थलांतरित झाले, ज्यामध्ये संशोधनावर आधारित विस्तार केंद्र, सूक्ष्म ठिबक सिंचन प्रणाली, तरंगते सोलार पॅनल, स्वयंचलित सिंचन प्रणाली, शाश्वत शेती, सौर यंत्रणा व पवन ऊर्जा प्रणाली, मृदा आरोग्य केंद्र, जैविक प्रयोगशाळा, मधमाशी पालन, मत्स्यपालन व हॅचिंग, सजावटीचे मासे व हॅचिंग, अत्याधुनिक डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म व हॅचिंग, शेळी मेंढी पालन, हायड्रोपोनिक्स अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची उभारणी करण्यात आली. उच्च तंत्रज्ञानावर आधारित जगातील प्रयोग पाहता यावे म्हणून 110 एकर फार्मची आधुनिक रचना करण्यात आली. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांना मिळावं यासाठी केव्हीके बारामतीनं आपल्या तज्ज्ञांना वेगवेगळ्या देशातील तंत्रज्ञान शिकवण्यासाठी पाठवलं आणि ते तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं मोलाचं काम करीत आहे. सामान्य शेतकऱ्याची शेती मातीशिवाय होऊ शकत नाही, म्हणून सर्व सोयी सुविधांनी युक्त ISO मानांकित मृदा आरोग्य केंद्राची उभारणी केली. याबरोबरच फिरती माती प्रयोगशाळा उभी करून गाव पातळीवर लगेचच माती परीक्षण करून रिपोर्ट दिला जातो. याशिवाय पोस्टाच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या दारापर्यंत ही सेवा पुरवली. त्यामुळे केव्हीके बारामती ज्या ठिकाणी पोहोचलं नव्हतं तिथे तिथे यशस्वीरित्या आज पोहोचलाय. 2015 साली देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची दखल घेतली. आजवर 2.25 लाख शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला. केव्हीके बारामतीने 2012 पासून परागी भवनाचे महत्व समजण्यासाठी प्रशिक्षण दिलं. 2015 मध्ये मधु संदेश प्रकल्प राबवण्यात आला. देशी विदेशी जातीच्या 350 मधमाशीच्या पेट्या परागी भवनासाठी 400हून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आल्या. त्यांना कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. याच्या परिणाम स्वरूप त्यांच्या शेती उत्पन्नामध्ये 20 ते 30% वाढ दिसून आली. केव्हीके बारामतीनं भारत सरकारच्या कृषी विभागाला मधमाशी हा राष्ट्रीय कीटक म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये घट येण्याचं मुख्य कारण आहे कीड आणि रोग. याबरोबरच याच्या नियंत्रणासाठी येणारा खर्च, शिवाय शेती उत्पादनात आढळणारे कीटकनाशकावशेष, पर्यावरणाचं प्रदूषण, आरोग्याला धोका, फायदेशीर कीटकांचा होणारा ऱ्हास या सर्व गोष्टीला पर्याय म्हणून केव्हीके मध्ये अत्याधुनिक ISO मानांकित पीक आरोग्य चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली. यामार्फत एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रणाबरोबरच पर्यावरणाला अनुकूल, स्वस्त, प्रभावी असा पीक सल्ला दिला जातो. या तंत्राचा प्रसार करण्यासाठी केव्हीके बारामतीनं विविध प्रशिक्षणाचं आयोजन केलं. यावर उपाय म्हणून गुणवत्तापूर्वक जैविक खत आणि औषधाची उपलब्धता, ना नफा ना तोटा या तत्वावर आणि त्याचा प्रसार केला. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता तर वाढली, शिवाय उत्पादन वाढलं. सुपीकता वाढवण्यासाठी इथेच न थांबता भूमिगत प्रणाली व सब सॉयलरचा वापर करून क्षारयुक्त चोपण जमीन भरण्यासाठी केव्हीकेनं अनेक प्रयोग केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी आता सुपीक होत आहेत. अशा प्रकारची शेतीपूरक अवजारे ज्यांच्याकडे उपलब्ध नाही त्यांना केव्हीके बारामतीकडून अत्यल्प दरामध्ये भाडे तत्वावर देण्यासाठी अवजार केंद्राची निर्मिती केली. वर्षानुवर्ष सतत ऊस हे एकच पीक घेतल्यानं जमिनीची सुपीकता कमी होताना दिसते. याला पर्यायी पीक म्हणून केव्हीकेनं हळदीसारख्या नगदी पिकाची ओळख या परिसराला करून दिली. या पिकामध्ये सुद्धा ऊसा इतकाच नफा होऊन जमिनीची सुपीकताही जपण्यास मदत होते हे शेतकऱ्यांना दाखवून दिलं. फळबागेतून शेतकऱ्यांना पुरेसे उत्पादन मिळत नव्हते.
त्यासाठी बारामती केविकेनं 4 स्टार फळ रोप वाटिका उभारून शेतकऱ्यांना दरवर्षी विविध प्रकारच्या 2 ते 3 लाख रोपांचा पुरवठा केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ऊसाची रोपेही पुरवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचा कालावधी 2 महिन्यानं कमी झाला आणि 30 ते 40% उत्पादनामध्ये वाढ झाली. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून पॉली हाऊस उभारले, पण त्यांना तांत्रिक ज्ञान न मिळाल्यामुळे बरेच शेतकरी यशस्वी होऊ शकले नाही. हे लक्षात घेऊन केविके बारामतीने ही पॉली हाऊसची उभारणी करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण देण्यात आलं. आता शेतकरी या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करीत आहेत आणि संरक्षित शेतीमध्ये प्लास्टिक मल्चिंग, लो टनेल, कव्हरिंग बॅग अशा अनेक पद्धतीचा केविके प्रसार करीत आहे. जगामध्ये जे सर्वोच्च शेती तंत्रज्ञान आहे ते सर्व तंत्रज्ञान भारतातील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे हा विचार केविकेनं केला आणि त्याच वेळी माननीय शरदचंद्रजी पवार कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयातून भाजीपाला गुणवत्ता केंद्राची उभारणी MIDH आणि MSHMPB पुणे यांच्या मार्फत केविके येथे झाली. हे गुणवत्ता केंद्र शेतकऱ्यांना भाजीपाल्याची रोगमुक्त रोपांच्या पुरवठ्यापासून ते निर्यातीपर्यंतचे मार्गदर्शन करीत आहे. शिवाय काढणी पश्चात तंत्रज्ञान मिळत असून पुढे जाऊन हे केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श गुणवत्ता केंद्र ठरेल. याची पायाभरणी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच उद्घाटन कृषी मंत्री माननीय श्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. अशा प्रकारच्या अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हावा या उद्देशानं प्रसार माध्यमांचे महत्व ओळखते आणि हे कृषी तंत्रज्ञान प्रत्येक वंचित शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी टीव्ही चॅनल, वेबसाईट, मोबाईल ॲप, सोशल नेटवर्किंग इत्यादी प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर केला. SMS च्या माध्यमातून तर 25 लाख शेतकऱ्यांपर्यंत शेती तंत्रज्ञान पोहोचवण्यात केविके बारामतीला यश मिळाले. ॲक्वा वेबसाईट IIT पवईच्या सहकार्याने तयार केली आणि या वेबसाईटच्या माध्यमातून केविके लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. याशिवाय प्रसार माध्यमांचा वापर करून शेती तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शारदा कृषी वाहिनी हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रभावी माध्यम ठरत आहे. त्या वाहिनीवरून शेती विषयक तज्ञांच्या मुलाखती, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा यासारखे भरपूर ज्ञानवर्धक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले जातात. ज्या शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्या काही अडचणींमुळे शिक्षण मिळू शकत नाही अशा मुलांना शिक्षण, कृषी शिक्षित बेरोजगार मुलांना व्यवसाय विमुखतेचं प्रशिक्षण, जे खत विक्रेते कृषी शिक्षित नाही त्यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून त्यांनाही प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रात दिले जाते. याबरोबरच शेतकरी समूहाला उभारी देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. चैत्रामध्ये झाडांना कोवळी पालवी फुटते, जणू ती नवचैतन्याचा जागर सृष्टीमध्ये करण्यासाठी. म्हणून शेतकऱ्यांच्या समूहामध्येही नवतंत्रज्ञानाचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतृत्व गुणसंपन्न शेतकऱ्याच्या इच्छाशक्तीला चालना देण्यासाठी दरवर्षी चैत्र महिन्यात शेकडो शेतकरी कृषी विज्ञान केंद्र आयोजित चैत्र पालवी या कार्यक्रमात सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण करतात. भविष्यात येणाऱ्या शेतीवरील आव्हानांवर चर्चा करतात व एकमेकांना प्रेरित करून पुन्हा ऊर्जित होऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांबरोबर कार्य करण्यास सुसज्ज होतात. आजवर 3000हून अधिक शेतकऱ्यांनी चैत्र पालवीमध्ये सहभाग घेतला आणि ते केविके बरोबर जोडले गेले आहेत. आता बरेच शेतकरी आधुनिक होऊ लागले, वेगवेगळ्या पिकांची शेती यशस्वीरित्या करू लागले आणि हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यावर विचारांचीही देवाणघेवाण व्हावी म्हणून शिवार फेरीचे आयोजन केले जाते. याचा फायदा केवळ पुणे जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी घेत आहेत. आजवर 300हून अधिक शिवार फेऱ्या आणि तितकेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे आणि त्यात 1,46,440 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पण भविष्यात एकट्या शेतकऱ्यानं शेती करणं अवघड जाणार आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्रात सुद्धा बरीच नवीन आव्हानं येऊ शकतात. याचा अंदाज केविकेला आला होता.
त्यामुळे शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ व लाभदायक व्हावा यासाठी 154 शेतकरी मंडळांची स्थापना केली आणि 1400हून अधिक बचत गटांची स्थापना केली. त्यामुळे हजारो शेतकरी आणि शेतीत काम करणाऱ्या महिला KVK बारामतीशी जोडल्या गेल्या आणि हे शेतकरी यशस्वीरित्या व्यावसायिक शेती करू शकले. शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्याला योग्य बाजारभाव मिळावा, तसेच ग्राहकांनाही योग्य दरात भेसळ मुक्त धान्य मिळावं म्हणून उत्पादक ते ग्राहक थेट धान्य विक्री होण्यासाठी धान्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला शेतकरी मंडळांना हातात धरून सुरू केलेला हा उपक्रम आज 7 शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. या कंपन्या ग्राहकांच्या मागणीनुसार धान्याचा व भाजीपाल्याचा पुरवठा करीत आहेत. आजवर 37,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी खरेदी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून आणि आप्पासाहेब पवार यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब पवार स्मृती पुरस्कारानं KVKनं गौरवलं आहे. शिवाय वेगवेगळ्या संस्थेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार मिळवण्यासाठी KVKनं शेतकऱ्यांचं मनोबल वाढवलंय. पाणी प्रश्नापासून केलेली सुरुवात आता प्रगत शेती तंत्रज्ञानापर्यंत येऊन ठेपली. परंतु देशोदेशीचे अतिउच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून कृषी विज्ञान केंद्र बारामतीनं कृषिक या प्रात्यक्षिकावर आधारित प्रदर्शनाची सुरुवात केली. या प्रदर्शनामध्ये पशुपक्षी प्रदर्शन, वेगवेगळ्या विषयावरील सेमिनार, त्याचबरोबर विविध अवजारांचं प्रात्यक्षिक विश्वस्त सौ सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील सहभागी ग्रामीण महिलांना त्यांच्यातील उद्योजकतेसाठी व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते. जागतिक दर्जाचे कृषी तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आणण्यासाठी KVK बारामतीनं नेदरलँड येथील वॉकिंगट, व्हॅलहॉल लॉरेन्स्टाईन, कॅलिफोर्निया येथील UC डेव्हिस आणि ब्राझील येथील लाव्हरस